रामकृष्ण हरी. मित्रांनो, आजचा हा जो दिवस आहे तो म्हणजे संक्रांतीचा पहिला दिवस, ज्याला भोगी म्हटलं जातं. त्या दिवशीच आपण वर्षभरामध्ये एकमेव असा दिवस आहे की त्या दिवशी आपण मिक्स व्हेज खात असतो. आता यामध्ये बघा, इथं बटाटा चिरला आहे, त्याच्यानंतर इथं पेरू आहे, इथं वांगी आहेत, इथं घेवड्याची शेंगा आहे ज्याला वाल म्हणतात, त्याच्यानंतर इथं तांदूळची भाजी आहे, इथं आभईच्या शेंगा आहेत, या आभईच्या शेंगा आहेत. आता ही आभईची शेंग अशी असते, तुम्हाला तुमच्या भागामध्ये या शेंगाला काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगायचं. त्याच्यानंतर इथं थोडे शेंगदाणे टाकलेत, नंतर इथं टोमॅटो आहे, त्याच्याबरोबर इथं वाटाणा आहे, थोडेसे हरभरे पण आहेत इथं. हे बघा, हे हरभरे पण आहेत, हे आपण बघतो हे हरभरे. त्याच्यानंतर हे बोरं आहेत, ही शबरीची बेर म्हणून प्रभू श्रीरामांना आवडणारी. त्याच्यानंतर इथं जे आहेत ह्या मुळ्याच्या शेंगा आहेत, ह्या मुळ्याच्या शेंगा आहेत ह्या बाजूला, ज्याला डिंगऱ्या म्हणतात काही भागामध्ये. तुमच्या भागात काय म्हणतात नक्की सांगा. ही माठाची भाजी आहे, ही माठाची भाजी. त्याच्यानंतर इथं मेथीची भाजी आहे, त्याचबरोबर इथं गाजरं पण आहेत. आणि हे सगळा हा जो सुकामेवा किंवा ज्याला रानमेवा तुम्ही म्हणणार, तर हा फक्त आजच्याच दिवस मिक्स व्हेज म्हणून खाल्लं जातं. त्याच्यामध्ये इथं आपण थोडे तीळ पण टाकणार आहोत नंतर. तर आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे हा जो भोगीचा सण आहे त्या दिवशी आपण हे सगळं मिक्स व्हेज खात असतो. आता हे मिक्स व्हेज खाण्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की आजचा एकमेव असा दिवस आहे की ज्या दिवशी वात, पित्त आणि कफ हे सगळे इम्बॅलन्स असतात. आपण वर्षामध्ये दुसऱ्या कुठल्याही दिवशी खाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आत्ता केलंय तयार आपण ही भाजी, तर ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. दुसरी गोष्ट ही आज केल्यानंतर परत याच भाजीला आपण उद्या परत हीच शिळी भाजी खायची असते. वर्षभरामध्ये खरं म्हणजे ना एकमेव असे हे आजचा दिवस आणि रात्र, तर हे शिळं सुद्धा खायचं असतं प्लस मिक्स सुद्धा खायचं असतं. त्याचं कारणच असं आहे की आजच्या दिवशी वात, पित्त आणि कफ हे तिन्ही इम्बॅलन्स झालेले असतात. पण एरवी आपण मानव प्राणी एवढा हुशार आहे ना की पाहिजे त्यावेळेला जिभेच्या चवीसाठी संपूर्ण शरीराचं वाटोळ करून घेत असतो. परंतु यामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की हे आजच्या दिवशीच फक्त आपल्याला खायला चालतं. त्याचं कारण शरीरातले त्रिदोष, वात, पित्त, कफ हे डिस्टर्ब झालेले असतात आणि ते सगळे मेंटेन करण्याचं काम ते या दिवशी सगळं व्यवस्थित बॅलन्स होत असतात आणि म्हणून हे आपण खायचं असतं. त्यामुळे तुमच्या भागामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची भाजी बनवली, तुमच्या भागातल्या भाज्या कुठल्या आहेत, त्यात तुम्ही काय काय वापरले ते तुम्ही नक्की सांगा. आम्हाला जेवढं पॉसिबल आहे किंवा जे आमच्या भागात जे सध्या आहे ते आत्ता सध्या आपण यामध्ये टाकलेलं आहे. आपल्या भागात काय आहे ते नक्कीच आपण कमेंटमध्ये कळवायचं आहे. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांबरोबर शेअर करायचं आहे. धन्यवाद. आता मित्रांनो, ही मिक्स व्हेज आता तयार झालेला आहे नाही का. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मग अशी दाखवल्याप्रमाणे सगळ्या भाज्या यामध्ये आहेत आणि आपण आता घेऊन अगदी यामध्ये सगळंच आहे, वांगे, बटाटे सगळंच. आणि आजचे दिवस ही भाजी आपण गरम आत्ता खातोय आणि आज संध्याकाळी ही आपल्याला परत शिळीच खायची आहे, उद्या सकाळी सुद्धा तेच. तर ही अशी बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे बघा. तुम्ही पण खा, सुरू करा. आणि टेस्ट तर फार सुंदर टेस्ट झाली, छान 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 खरंच नाही का. अशा पद्धतीत आता तुम्ही कुस्करून खाऊ शकता किंवा अशी भाकरीसोबत खाऊ शकता. पण वा वा वा, खूप सुंदर.